रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। नमस्कार, एनएजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पारगाव जारकवाडी जिल्हा परिषद गटातून अरुण गिरेंचा शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल। पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेचे माननीय उपाध्यक्ष श्री अरुण गोविंदराव गिरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातून अर्ज दाखल, तर पंचायत समितीसाठी पारगाव गावचे लोकनियुक्त सरपंच श्वेता ढोबळे यांनी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अर्ज दाखल, तर लोणी गावचे सरपंच दिलीप यांच्या पत्नी रोहिणी वाळुंज यांनी उद्धव ठाकरे गटाकडून अर्ज दाखल केला। यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माननीय अध्यक्ष देवदत्तजी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री गोविंद शिंदेजी यांच्याकडे अधिकृतरित्या दाखल केला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख देविदास दरेकर, शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष धोडीभाऊ भोर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भोर, युवा सेनाचे सचिन बांगर, शिवसेना नेते रमेश येवले, उपजिल्हा प्रमुख अजित चव्हाण, तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील, सरपंच रवींद्र वळसे पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंबेगाव तालुक्यातील पारगाव जारकवाडी जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आजची गर्दी आणि उत्साह पाहता विजय निश्चित असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याचे पाहावयास मिळाले। अरुण गिरे यांनी जनतेच्या विश्वासावर विकासाची नवी दिशा देण्याचा संकल्प करून शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे, ग्रामीण विकासाला गती देणे व पारदर्शक कारभार करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट राहील, असा विश्वास व्यक्त केला। प्रतिनिधी समीर गोरडे, आंबेगाव।